विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.5 फिल्म रिव्ह्यू चित्रपटाची समीक्षा कशी करतात त्याच्या संदर्भामध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या पुस्तकातील युनिट नंबर 3 जे आहे ते जे रायटिंग स्किल्स तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे, त्या रायटिंग स्किल्समध्ये इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू हा प्रकार आहे. त्यापैकी इंटरव्ह्यूचा अभ्यास आपण केलेला आहे. आता चित्रपट समीक्षा कशी करतात, चित्रपट समीक्षा म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल आज आपण सविस्तर विचार करणार आहोत. या व्हिडिओतून फिल्म रिव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन चांगले समीक्षक बनू शकतात, चांगले टीकाकार बनू शकतात, चांगले कॉमेंट्स तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. साधारणतः कुठलाही सिनेमा पाहिल्यानंतर त्या सिनेमाबद्दलचे आपले जे विचार असतात ते विचार आपण एकमेकांमध्ये चर्चा करत असतो, डिस्कस करत असतो. परंतु तेच जर आपण सायंटिफिकली शास्त्रीय पद्धतीने जर आपण मांडण्याचा प्रयत्न केला, लिहून जर ठेवले, तर नक्कीच त्याला एक चांगल्या पद्धतीचं रूप येतं आणि तुमच्याही व्यक्तिमत्वाला चांगल्या पद्धतीने आकार येऊ शकतो. तर त्या अँगलने, त्या दृष्टिकोनातून आपण चित्रपट समीक्षा, फिल्म रिव्ह्यू याचा अभ्यास करणार आहे. तर या फिल्म रिव्ह्यूचा पर्सनल लाईफमध्ये एकच चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो की कुठल्याही गोष्टीला योग्य अयोग्य करण्याची क्षमता जी असते, मेंदूचा जो सारासार वापर करण्याची जी क्षमता असते, ती क्षमता डेव्हलप होणे हा या भागातला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. तर व्हॉट इज फिल्म रिव्ह्यू? फिल्म रिव्ह्यूबद्दल काय म्हटलेलं आहे तर फिल्म रिव्ह्यू इज ॲन ॲनालिसिस ऑफ अ फिल्म रिटन बाय क्रिटिक्स. इट इज ॲनालिसिस ऑफ अ फिल्म. ॲनालिसिस म्हणजे त्याचं चिकित्सा, पृथक्करण, विविध अंगाने, विविध भागाने त्याचं केलेलं ॲनालिसिस, त्याचं केलेलं स्पष्टीकरण. अ फिल्म रिव्ह्यू टेल्स द ऑडियन्स. कारण काय, प्रत्येकाचा पैसा महत्त्वाचा आहे. तुमच्या खिशात असणारा तिकिटाचा जो पैसा, चित्रपटाला तुम्ही जाणार आहात तर तो पैसाही महत्त्वाचा आहे. त्या पैशाला तुम्हाला न्याय मिळतो की नाही मिळत याचा विचार करणंही गरजेचं असतं. आणि त्यामुळेच तुम्ही चित्रपट पाहण्याच्या आधी तुम्हाला त्या चित्रपटाची समीक्षा अभ्यासाला मिळत असते. आणि म्हणून ते फिल्म रिव्ह्यू हा आपला पैसा पण वाचवतो, आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यासाठी हा मदत करत असतो, हे लक्षात ठेवा. तर अ फिल्म रिव्ह्यू टेल्स द ऑडियन्स अबाउट द टीम. टीम म्हणजे कोणती? चित्रपटात काम करणारी सगळ्या प्रकारच्या टीम्स, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. कोणकोणत्या टीम्स त्यामध्ये काम करतात. फक्त हिरो, हिरोईन, ॲक्टर्स दिसतात आपल्याला तेवढे नाही, पडद्याच्या मागचे पण प्रचंड मोठे कामं असतात आणि ती कामं करणारी जी मंडळी असते ती पण फार महत्त्वाची असते. सेट डिझायनर जे असतात तेही महत्त्वाचे असतात. तर टीम ॲट कास्ट ऑफ द मूवी ॲज वेल ॲज नॅरेट्स सम ऑफ पार्ट्स ऑफ द स्टोरी लाईन. तर रिव्ह्यूमध्ये विविध कॅरेक्टर्स आणि स्टोरी लाईन याचा अभ्यास केलेला असतो. बेस्ड ऑन सच रिव्ह्यूज द ऑडियन्स गेट ॲन आयडिया अबाउट द कंटेंट ऑफ द फिल्म अँड डिसाइड्स वेदर द मूवी इज वर्थ वॉचिंग. पाहण्याच्या लायकीची ती मूवी आहे का नाही याचा चिकित्सक अभ्यास आपल्यासाठी उपयोगात पडत असतो. इन धिस चॅप्टर वी विल एक्सप्लोर various ways of writing a film review in an efficient manner. अतिशय कुशल पद्धतीने आपण फिल्म रिव्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपण करणार आहोत. तर आज आपण त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. तर व्हॉट इज फिल्म रिव्ह्यू याच्याबद्दल आपण पाहिलं. आता या फिल्म रिव्ह्यूमध्ये जे वेगवेगळे घटक असतात, कोणकोणत्या घटकांचा विचार करून आपल्याला फिल्म रिव्ह्यू करायची आहे, तर त्याचे मुद्दे आपण आता आपल्याला अभ्यास करणार आहोत. तर प्रत्येक जी मूवी आहे त्या प्रत्येक मूवीला एक्सप्लेन करणारे जे ठराविक पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचा आपण आता विचार करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय असलं पाहिजे तर प्लॉट ॲनालिसिस. व्हॉट इज प्लॉट ॲनालिसिस? प्लॉटचा अर्थ आपण पाहिलेला आहे कथानक, स्टोरी लाईन. तर प्लॉट ॲनालिसिस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या स्टोरीचं कथानक कसं आहे, त्याच्या कथानकातले पैलू काय आहे, कथानक कुठे घडतं, म्हणजे त्याची सेटिंग काय आहे, जे आपण ड्रामा आणि इंट्रोडक्शन ऑफ ड्रामामध्ये पाहिलेले पॉईंट्स आहेत
पॉईंट्सचा इथं आपल्याला अभ्यास आहे. कारण व्हॉट इज फिल्म? फिल्म इज नथिंग बट अ ड्रामा. इट इज लाईव्ह ड्रामा, रेकॉर्डेड ड्रामा. तर त्या अंगानं आपण याचा विचार करणार आहोत. तर दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये आहे कॅरेक्टरायझेशन, म्हणजे पात्र. तिसरा प्रकारे पिक्चर शूट करतात त्याला सिनेमॅटोग्राफी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तो जनरे कोणता आहे, चित्रपटाचा प्रकार कोणता आहे, फॅन्सी आहे, सस्पेन्स फिल्म आहे, हॉरर फिल्म आहे, लव रोमॅन्टिक फिल्म आहे, ऑर वॉट एव्हर इट मे बी. त्याच्यानंतर त्याच्यातलं म्युझिक कसं आहे, त्या म्युझिकचं साऊंड कसं आहे, डॉल्बी आहे, इको आहे का अजून काय आहे, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर त्याचा जो लेखक आहे, पटकथा लेखक, त्याला स्क्रिप्ट रायटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याची डायरेक्शन कशी आहे, त्याच्यामध्ये दिग्दर्शन कशा पद्धतीने केलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डिपेंड असतं ते ॲक्टिंगवर डिपेंड असतं. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 मुद्द्यांचा अभ्यास या फिल्म रिव्ह्यूच्या माध्यमातून करायचा आहे. तर आता आपण एक एक मुद्द्याला ॲनालिसिस करायला घेणार आहोत की व्हॉट इज प्लॉट ॲनालिसिस, कसं असतं हे प्लॉट ॲनालिसिस, आणि प्लॉट ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण ती कथा कशा पद्धतीने सादरीकरण केलेली आहे याचा आपण विचार करणार आहे. तर व्हॉट इज प्लॉट ॲनालिसिस? तर प्लॉट ॲनालिसिसमध्ये काय असतं, त्या कथानकामध्ये काय दिलेलं आहे याचा आपण आता विचार करणार आहोत. तर प्लॉट ॲनालिसिस इन्क्लूड्स असेसिंग द प्लॉट ऑफ द फिल्म. असेस करणे म्हणजे अभ्यास करणे. त्या चित्रपटाचा एकंदरीत पूर्ण जो असेसमेंट आहे, त्याचा जो अभ्यास आहे तो याच्यामध्ये असेल. इट्स कॅरेक्टर्स, प्लॉटमध्ये काय करेल त्याचे कॅरेक्टर्स येतील. कॅरेक्टर्स अँड इव्हेंट्स इन डिटेल. काय काय येणार आहे? कॅरेक्टर्स अँड इव्हेंट्स इन डिटेल विथ द ॲनालिसिस ऑफ प्लॉट. इट कॅन बी टाईम कन्झ्युमिंग ॲक्टिव्हिटी. वेळ लागणारच आहे, कोणतीही गोष्ट करतो आहे आपण तो वेळ लागणार आहे, पण वेळ लागल्याशिवाय आपल्यालाही वेळ लागणार नाही आणि आपणही जोपर्यंत वेळे होणार नाही तोपर्यंत यशस्वी होणार नाही. टाईम कन्झ्युमिंग ॲक्टिव्हिटी अँड शुड बी डन विथ ग्रेट प्रिसिजन्स. प्रिसिजनचा अर्थ बारकाईनं, सूक्ष्म पद्धतीने, आणि सूक्ष्म पद्धतीने केलेलं निरीक्षण हे कायमस्वरूपी आपल्याला मोठ्या माणसाच्या पदापर्यंत म्हणजे ग्रेटनेसपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आवश्यक असतं. सूक्ष्म, मायक्रो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भामध्ये एकदा म्हटले होते की ज्यांना विकास करायचा आहे, ज्यांना प्रगती करायची, त्यांनी मॅक्रोवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, मॅक्रोवर नाही. मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म. सूक्ष्मावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्यात तुम्ही कुठे पोचाल. तुम्ही चिकित्सक पद्धत तुमच्यामध्ये डेव्हलप केली तर तुमच्या ग्रेटनेसमध्ये आणखी एक पैलू वाढत जाईल. अशा पद्धतीचं स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वक्तव्यातून करत होते. त्यानंतर तो सेकंड पार्ट आहे. पहिल्यांदा प्लॉट ॲनालिसिसबद्दल लक्ष द्या तुमच्या की व्हॉट इज प्लॉट ॲनालिसिस. कथा, त्या कथेचं पृथक्करण, त्याच्यातले ॲक्टर्स कोण, त्याच्यातले ॲक्टिव्हिटी कशी आहे, त्याच्यातले प्लॉट्स काय आहे याचा विचार. नंतर दुसरा मुद्दा आहे कॅरेक्टरायझेशन. कुठल्याही ड्रामामध्ये महत्त्वाचं काय असतं तर कॅरेक्टर असतात. मग त्या कॅरेक्टर कसे आहेत त्याचा विचार केला जाईल. कॅरेक्टरायझेशन आपण या 2 पद्धतीने पाहिलं होतं. देर आर सम राऊंड कॅरेक्टर्स अँड फ्लॅट कॅरेक्टर्स. राऊंड कॅरेक्टर्सबद्दल पाहिलं होतं आपण की एक विशिष्ट कलाकार असतो, पण तो अनेक विविध बहुअंगी अभिनयाने आपल्या वेगवेगळ्या भूमिकेतून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करत असतो, स्वतःची अभिनय, स्वतःची कला व्यक्त करत असतो. कॅरेक्टरायझेशन इज अ प्रोसेस इन विच द रायटर डिस्क्राइब्स डिफरंट कॅरेक्टर्स इन द फिल्म. चित्रपटात असणाऱ्या त्या कॅरेक्टरबद्दल त्या फिल्ममध्ये तो मेन्शन करत असतो. दिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स. कशा पद्धतीने? काही पात्र आपल्याला डायरेक्ट इंट्रोड्यूस केलेली असतात आणि काही पात्र हे इनडायरेक्ट असतात. देर आर डायरेक्ट कॅरेक्टरायझेशन अँड इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशन. प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यासमोर दिसणारे ते, आणि त्या भूमिका ज्या पार्श्वभागावर त्यांच्या भूमिका केल्या जातात किंवा ज्या आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व जाणवतं आहे ते इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशन. तर डायरेक्ट कॅरेक्टरायझेशन टेल्स द ऑडियन्स अबाउट द पर्सनॅलिटी ऑफ द कॅरेक्टर इन द फिल्म. चित्रपटात काम करत असणाऱ्या त्या कलाकाराच्या पात्राच्या
वैशिष्ट्याबद्दल जे सांगत असतो त्याला डायरेक्ट कॅरेक्टरायझेशन म्हणतात. ऑन द अदर हँड इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशन डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॅरेक्टर. दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं. जे दिसतं तसंच जर आपण विश्वास ठेवला तर आपण ॲनालिसिस करू शकत नाही. काही कॅरेक्टर्स इट ॲक्ट ॲज अ हिरो ॲज वेल ॲज दे आर ही विलन्स टू. हिरोच्या भूमिकेत दिसतात पण ते विलन असतात. आणि विलन असणं ते कळणं, त्याच्या पात्रातील त्या गुणवैशिष्ट्याचा अभ्यास होणं म्हणजे कॅरेक्टरायझेशनचा इनडायरेक्ट प्रेझेंटेशन आहे. डर नावाचं पिक्चर तुम्हाला आठवत असेल, 100 Days नावाचं पिक्चर आठवत असेल. त्याच्यामध्ये जो हिरो आहे ही बिकम्स विलन. दिसताना हिरो आहे, असताना विलन आहे. तर ही जी भूमिका आहे ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशनचं स्पष्टीकरण आहे. म्हणून डायरेक्ट कॅरेक्टरायझेशन टेल्स द ऑडियन्स अबाउट द पर्सनॅलिटी ऑफ कॅरेक्टर्स इन द फिल्म. ऑन द अदर हँड इनडायरेक्ट कॅरेक्टरायझेशन डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कॅरेक्टर. त्या पात्राच्या कॅरेक्टरिस्टिक्सबद्दलचं वर्णन केलं जातं. एक्झाम्पल द वे दे टॉक, कशा पद्धतीने ते बोलतात. रिॲक्ट, त्यांची प्रतिक्रिया कशी आहे. ऑर रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन, त्या परिस्थितीला ते कशा पद्धतीने सामोरं जातात याचा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर तर नेक्स्ट पॉईंट आहे, पॉईंट नंबर 3 ज्याला म्हणू आपण, तो आहे सिनेमॅटोग्राफी. आता तुम्हाला चित्रपटातील सगळ्या घटकांचा अभ्यास याच्यातनं करायचा आहे आणि याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. म्हणून सिनेमॅटोग्राफीचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याचा वापर करून आपलं कौशल्य जे व्यक्त करतात त्यांना सिनेमॅटोग्राफर असं म्हटलं जातं. आणि मग ती कशी कला असते त्याचा विचार आपण करणार आहोत. सिनेमॅटोग्राफी इज द आर्ट ऑफ फोटोग्राफी अँड कॅमेरा. फोटोग्राफी कशा पद्धतीने केली जाते, कॅमेऱ्याचा यूज कसा केलेला आहे ते. कारण बऱ्याचदा कलाकार हा फोटोग्राफरच्या सिनेमॅटोग्राफरच्या स्टाईलनुसार, त्याच्या पद्धतीनुसार जिवंत केला जातो त्याचा अभ्यास. सिनेमॅटोग्राफी इज द आर्ट ऑफ फोटोग्राफी अँड कॅमेरा वर्क इन्व्हॉल्व्ड इन फिल्म मेकिंग. A film review can add important observation. फिल्म रिव्ह्यू करताना आपलं महत्त्वाचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन रिगार्डिंग सिनेमॅटोग्राफी ऑफ द फिल्म टू मेक द मूवी मोर इलॅबोरेटिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह. ते चित्रपट कशा पद्धतीने वर्णन केलं गेलेलं आहे त्या चित्रपटातून शोले नावाचा पिक्चर डोळ्यासमोर आणा. मॅक्झिमम लोकांनी पाहिलेला असेल, किंवा बाहुबली मात्र तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांनी पाहिला असेल, अनुभवला असेल, एन्जॉय केला असेल. त्याच्यामध्ये जे कॅमेऱ्याचा वापर करून वेगवेगळ्या शूट्स घेतलेलं आहे की जे तुम्हाला अनबिलिव्हेबल वाटतात, अविश्वसनीय वाटतात, ते विश्वसनीय करण्याचं काम, दाखवण्याचं काम सिनेमॅटोग्राफी करणारा माणूस आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आकाशात कसं उडून राहिले ते, कसे जम्प्स घेत आहे, या सगळ्या गोष्टी हे सगळं त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळत असतं. नंतर आहे चौथा मुद्दा आहे त्याचा जनरे. जनरे अ फिल्म जनरे इज मोशन पिक्चर कॅटेगरी बेस्ड ऑन द फिल्म नॅरेटिव्ह एलिमेंट्स ऑर इमोशनल एलिमेंट्स इन द मूवी. त्या मूव्हीमध्ये असणारे जे भावनिक प्रसंग आहेत त्या प्रसंगावर आधारित हे सगळं मांडलेलं असतं. सम कॉमन फिल्म जनरेज आर रोमॅन्टिक. त्याच्यातलं मी सांगितलं तुम्हाला की काही हॉरर फिल्म्स असतात, काही रोमॅन्टिक असतात, काही कॉमेडी असतात, काही ट्रॅजेडी असतात, काही ट्रॅजिक कॉमेडी असतात. असे विविध जे प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल. ऑर कॉमेडी, ट्रॅजिक, हॉरर, ॲक्शन. बॉलिवूडमधले मॅक्झिमम पिक्चर्स पाहतात तुम्ही, त्यावेळेला हॉलिवूडचे पिक्चर पाहतात, त्यावेळेला त्यामधलं ॲक्शन्स तुम्हाला आवडते आणि त्याला जनरे त्या कोणत्या प्रकारचा तो पिक्चर आहे याचा अभ्यास तुमचा त्या ठिकाणी होतो आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करणं गरजेचं असतं. त्यावेळेला तुमचा फिल्म रिव्ह्यू नावाचा टॉपिक सुरू होतो. त्यानंतर आहे पटकथाकार, दॅट इज स्क्रिप्ट रायटर. स्क्रिप्ट रायटर्स आर ऑल्सो नोन ॲज
sceneries and are responsible for drafting the storyline of a movie. चित्रपटाची जी स्टोरी लाईन आहे त्या स्टोरी लाईनचा विचार करून जे सगळं मांडलं जातं त्याला स्क्रिप्ट रायटर असं म्हटलं जातं. दे ऑल्सो प्लॉट इव्हेंट्स अँड कॅरेक्टर्स फॉर्म ऑफ फिल्म. तर त्या चित्रपटासाठी कॅरेक्टर्स तयार करतात, त्याच्यासाठी इव्हेंट्स घडवून आणतात. ते इव्हेंट्स जे घडतात ते सगळे याच्यामध्ये असतात आणि ते घडवण्याचं काम जो करतो तो स्क्रिप्ट रायटर करत असतो. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ॲक्टिंग. आणि ॲक्टिंगशिवाय तर तुमचं चित्रपट चालतच नाही. मूक अभिनय जरी असला तरी त्यामध्ये अभिनय असतो. पुष्पक नावाचं कमल हसनचं मूक अभियानाचं मूक त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. चार्ली चॅप्लिनचे चित्रपट आहेत. हे सगळे मूक अभिनेते त्यांनी मूकपट व्यक्त केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ॲक्टिंग पण महत्त्वाची आहे. त्याची कलात्मकता, ते कशा पद्धतीने ते भाव व्यक्त करतात आहे, कोणत्या प्रकारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याला फार महत्त्व असतं. म्हणून ॲक्टिंग इज द फेस ऑफ एनी मूवी. कुठल्याही मूवीचं महत्त्वाचा भाग म्हणजे काय असतं? ॲक्टिंग असतं. ॲक्टिंग स्किल्स ऑफ कॅरेक्टर्स. जे कलाकार निवडले जातात चित्रपटासाठी त्यांच्या ॲक्टिंगच्या स्किलवरून निवडले जातात आणि त्याच्यावरून त्यांचं रेट त्यांचं ठरलेलं असतं. ॲक्टिंग स्किल्स ऑफ द कॅरेक्टर इन द फिल्म डिटरमाइन द एक्सलन्स ऑफ द मूवी. चित्रपटाच्या एक्सलन्सबद्दल, चित्रपटाच्या उत्कृष्टतेबद्दल फक्त अभिनयातूनच नव्हे तर अनेक घटकातून ते व्यक्त होत असते. रिव्ह्यूज ऑफन बिल्ड देअर फर्स्ट इम्प्रेशन ऑफ अ मूवी बेस्ड ऑन ॲक्टिंग. कलाकाराच्या भूमिकेच्या प्रेझेंटेशनवर चित्रपटाचं यशापयश अवलंबून असतं. म्हणून फिल्म रिव्ह्यूमधला अत्यंत महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो ॲक्टिंग असतो. आणि बाकीच्या घटकांच्या आपण म्युझिक आहे, डायरेक्शन आहे आणि बाकीचे उरलेले घटक आहे त्याच्याबद्दल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऑब्झर्व करा आणि अभ्यास करून एखादा चित्रपट डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करा. एवढंच मला या फिल्म रिव्ह्यूच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि फिल्म रिव्ह्यू आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आहेच आहे पण लाईफमध्ये सुद्धा उपयोगाचाच आहे मित्रांनो. ओके, गुड डे.